माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सिरीज सुरू केली की त्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल. यासोबतच जेव्हा कोरोना काळात खूप लोक स्क्रीनचा वापर करत होते, मोबाईल असेल, टीव्ही असेल, कम्प्युटर असेल, तर त्याच्यावर कसं कंट्रोल करायचं त्याविषयी आम्ही पालकांचे आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन केले. यासोबतच शेतीच्या विविध पद्धती, कृषी प्रक्रिया उद्योग याच्यावर देखील आम्ही मार्गदर्शनाचे आयोजन केले ऑनलाईन स्वरूपात. अ, त्यानंतर हे सगळं करत असताना आपले राष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले ऑनलाईन स्वरूपात. संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद आमच्या या सगळ्या वेबिनार सिरीजला आला. हे सगळं करत असताना असं जाणवलं की एक नवीन उपक्रम की जो लोकांशी संवाद साधता येईल, असा करता येईल का. आणि हे सगळं चर्चा करत असताना 15 ऑगस्ट 2022 ला संवाद सारथीची आम्ही सुरुवात केली. पहिला एपिसोड होता आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त, आणि त्या दिवशी याची मुहूर्तमेढ सुरू केली. आणि तिथून आज आता 118व्या पुष्पात आम्ही पोहोचलो आहोत. आणि ज्यावेळेस संवाद सारथी सुरू करायचं ठरवलं, खूप लोकांशी चर्चा केली. आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सहकार्याने संवाद सारथीची सुरुवात केली, मुहूर्तमेढ झाली. याचा मुख्य उद्देश जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहेत, तर त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी या व्याख्यानमालेची आम्ही सुरुवात केली. कारण जे पण डिफरंटली एबल लोक आहेत, ते त्यांचं जीवन जगत असताना त्यांना खूप सारा संघर्ष असतो. मग ते त्यांच्यातल्या कमी ज्या आहेत त्या कशा ओळखतात, त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, हे सगळं करत असताना, जीवन जगत असताना ते आपल्या सहकाऱ्यांसोबत कधी त्यांच्या बरोबर तर कधी त्यांच्या पुढे जाऊन आपलं अस्तित्व सिद्ध करतात. आतापर्यंत जेवढे महानुभाव आले, त्या प्रत्येकाकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि त्यातनं नवीन नवीन जे काही त्यांचं जीवन जगण्याची कला आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. अं, जेव्हा जेव्हा प्रत्येक एपिसोडमध्ये लोक येत असतात, ऐकणारे, त्यांना इथनं प्रेरणा मिळते. आणि जी महानुभाव इथं वक्ता म्हणून लाभतात, तर त्यांच्याकडून तर अगदी जीवनाचं त्यांचं सारच मिळत असतं. त्यामुळे ही खूप चांगली संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे, असंच आम्ही समजतो.
नमस्कार भावनाताई, वेलकम. आनंद मोरे सर, नमस्कार, वेलकम. मी नमस्कार जास्त विशाल. वेळ न घेता आपले आजचे वक्ते प्रल्हाद जाधव सरांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. रेखा मॅडम, पद्मावती मॅडम, तुमचं पण स्वागत आहे. समाधान सर, डॉक्टर अनिता मॅडम. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हॅलो. हो, येतोय येतोय. ओके, हा, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 118. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 118 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे मुंबई येथील खेतान अँड कंपनी कॉर्पोरेट लॉ फार्म येथील सहयोगी संचालक लायब्ररी पदी कार्यरत असलेले माननीय प्रल्हाद जाधव सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचा थोडक्यात परिचय. सर 2026 पासून खेतान अँड कंपनी कॉर्पोरेट लॉ फर्म येथे सहयोगी संचालक म्हणजे ग्रंथालयामध्ये सर ग्रंथपाल म्हणून काम करत आहेत. सरांना यापूर्वी मुंबई विद्यापीठ, ठाकूर पॉलिटेक्निक आणि उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये सरांना शैक्षणिक कामाचा अनुभव आहे. सरांनी व्यावसायिक पार्श्वभूमीमध्ये ओशन डायव्हिंग सेंटर आणि तुषार देसाई असोसिएशन मधील भूमिकांचाही सरांचा कामाचा अनुभव आहे, समावेश आहे. सरांना तब्बल 20 वर्षांहून अधिक अनुभवासह त्यांनी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट संस्थांमधून महत्त्वपूर्ण योगदान सरांनी दिलेले आहेत. सरांनी 225हून अधिक सत्रे, सेमिनार आयोजित केलेले आहेत. सरांनी व्याख्याने अनेक तज्ञ विषयांवर व्याख्याने सुद्धा सरांनी दिलेले आहेत. सरांनी HRDC केंद्रे, शैक्षणिक महाविद्यालय आणि कॉर्पोरेट वातावरणात हे सत्रे सरांनी आयोजित केलेले आहेत, ज्यामध्ये अध्यापन, विद्याशाखा, विद्यार्थी आणि LIC व्यावसायिकांना मदत देखील सरांनी केलेली आहे. असे हे सरांचे जे प्रोफाईल आहे ते अफाट असे सरांचे प्रोफाईल आहे. सरांनी अनेक शैक्षणिक सरांच्या पदव्या देखील सरांच्या आहेत. सरांनी 2017 मध्ये नेट परीक्षा सर क्वालिफाईड सर झालेले आहेत. तसेच सरांनी मुंबई विद्यापीठातून LIC मध्ये लायब्ररी सायन्स मधील पदव्युत्तर पदवीमध्ये सरांनी बॅच द्वितीय क्रमांक सरांनी मिळविलेला आहे. तसेच सरांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स TISS मधून PGDLIM ग्रंथपाल आणि माहिती व्यवस्थापन पदव्युत्तर डिप्लोमा देखील सरांनी केलेला आहे. तसेच IPR बौद्धिक संपदा अधिकाराचे शिक्षण देखील सरांनी घेतलेले आहेत. सर अनेक अशा पदांवर सर कार्यरत आहेत. अनेक पदे सरांनी भूषवलेले आहेत. मी थोडक्यात सरांचे कुठले कुठले पदे सरांनी भूषवलेले आहेत ते इथे मांडू इच्छिते. सरांनी KG लॉ कॉलेज SNDT युनिव्हर्सिटी मधील अंतर्गत गुणवत्ता हमी सेल IQAC चे सदस्य सर आहेत. उद्योग तज्ञ म्हणून देखील सर कार्यरत आहेत. तसेच KG लॉ कॉलेज SNDT युनिव्हर्सिटी अंतर्गत सरांनी ह्या कॉलेजमध्ये विविध विकास समितीचे देखील सर सदस्य आहेत आणि विविध पदे सरांनी भूषवलेली आहेत. सरांनी आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये आणि परिषदांमध्ये 25हून अधिक शोध निबंध सरांनी सादर केलेले आहेत. त्यांच्या कार्यासाठी सरांना 2दा सर्वोत्कृष्ट पेपर पुरस्कार देखील सरांनी मिळवलेला आहे. त्यांनी विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये संसाधन व्यक्ती, रिसोर्स पर्सन म्हणून देखील सरांनी काम केलेले आहेत. तसेच सरांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यामध्ये 2023 मध्ये अपंग व्यक्ती आयकॉन अवॉर्ड बिझनेस वर्ल्ड BW
लोक आणि हॅलो, हा आवाज येतोय का? अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. तसेच 2022 मध्ये कॉर्पोरेट नेटवर्किंग पुरस्कार मध्ये सरांना सामाजिक प्रभाव आणि उत्कृष्टता, शाश्वत शांतता आणि विकास परिषदेमध्ये देखील सरांना पुरस्कार बहाल झालेले आहे. असे सरांचा अथांग असा कार्य कार्य अनुभव सरांना आहे. तर असे आपले हे जे वक्ते आहेत, माननीय प्रल्हाद जाधव, हे आपल्याशी अपंगत्वापासून संधीकडे आणि सक्षमीकरण पुढच्या पिढीचे या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आलेल्या सर्व श्रोत्यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आपले आजचे महानुभाव श्रीयुत प्रल्हाद जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. वेलकम सर. अनम्यूट करा. नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. सर्वप्रथम संकल्प फाउंडेशनला माझा आवाज येतोय सर? संकल्प फाउंडेशनला माझं मनपूर्वक आभार. त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला. विशाल सरांना, अनिता मॅडमला, भावना मॅडमला आणि अजून जेवढे तज्ज्ञ इथे आहेत, जेवढे सिनियर्स आहेत, त्यांना सर्वांना माझा आभार. कारण खरंच टॉपिक हा खूप जवळचा आहे. पहिल्यांदाच प्रयत्न करतो की माझी जे पूर्ण आयुष्याची म्हणजे बालपणापासून ते आतापर्यंत जे काय माझ्या आयुष्यात घडलंय ते कुठेतरी उतरून काढायचं होतं, बरोबर. आणि जेव्हा मी डिस्कस करत होतो, गीतांजली मॅडमनी मला सांगितलं असं असे सर आहेत जे तुमचे इंटरव्ह्यू घेणार आहेत किंवा तुम्हाला बोलवणार आहोत, तर त्या टायमाला माझ्या मनात आलं की कोणता विषय घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा गीतांजली मॅडम बोलले की वेगवेगळे दिव्यांगांना ते बोलवतात आणि तिथे त्यांचं म्हणजे त्यांचा जो स्ट्रगल्स आहे त्याच्या संदर्भात ते सांगायला सांगतात आणि किंवा त्यांची सक्सेस स्टोरी सांगायला सांगतात, तर खरोखरच बरं वाटलं. आणि मग मी एका शब्दातच हो बोललो. मला माहिती आहे थोडासा आमचा हा प्रोग्राम डिले झाला होता ऍक्च्युली. मला वाटतं फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मध्ये आपल्याला तो करायचा होता, पण काही कारणास्तव मी बिझी होतो, माझे काहीतरी प्रोग्राम चालू होते आणि म्हणून मला ती डेट देता आली नाही. पण सरांनी काय हार मानली नव्हती. विशाल सर नेहमीच मागे राहायचे, तर मी त्यांना 2-3दा सॉरी पण बोललो की सर आपण नक्कीच करू. आणि तो आज दिवस आला म्हणून मी खरंच विशाल सर तुमचा धन्यवाद करतो. कारण तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे आज मी तुमच्या समोर बोलू शकलो, नाहीतर माझी एवढी हे नव्हती. मुद्दाम हा टॉपिक निवडला होता की अपंगत्व असताना आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आपण कसं एम्पॉवर होऊ शकतो आणि आपण कसं एक एक्झाम्पल ठेवू शकतो नेक्स्ट जनरेशन समोर. जन्म माझा अंबरनाथ शहरात झाला. अंबरनाथ शहर बऱ्यापैकी डेव्हलप आहे. मी माझ्या कुटुंबातला सर्वात लहान शेंडफळ म्हणजे 5वा नंबरचा. आई वडिलांना आम्ही टोटल 6 लोक होते, 6 भाऊ बहीण बहीण. पहिली बहीण होती आणि बाकीचे 5 पांडव होतो आम्ही. आणि त्यातला म्हणजे मी शेवटचा, म्हणजे खूप लाड आलो. आणि बालपण सर्वांनाच माहिती म्हणजे काय असतं. बालपण म्हणजे शिकण्याचा, आनंद घेण्याचा आणि जीवनाला रंग देण्याचा काळ असतो. आणि तसंच माझं चाललं होतं 3ऱ्या वयापर्यंत. तोपर्यंत काहीच दुःख म्हणजे काही समजतच नव्हतं. आणि त्यात आपल्याला तेवढे प्रेम करणारे भावंड, त्यात वडील आमचे RPF ला होते, आई हाऊसवाईफ होती. सर्व व्यवस्थित चाललं होतं. पण ज्याच्या नशिबात जे लिहिलं असतं ते घडतंच. तसंच कदाचित या म्हणजे माझा जो इन्सिडेंट माझ्याकडे झाला आणि त्याच्यानंतर जे काही घडलं हे मी आता तुम्हाला सर्वांना सांगणारच आहोत. एका दिवशी ताप आला होता मला खूप, म्हणजे खूप म्हणजे खूप जास्ती ताप होता. आईला काळजी वाटत होती आणि आईने जाऊन डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन दवा वगैरे घेऊन आले होते. आणि त्या टायमालाच पोलिओचा डोस चालू होता. पण त्या डॉक्टरला कदाचित डॉक्टरची मिसअंडरस्टँडिंग होती की काय होणार नाही. आणि त्यांनी पोलिओच्या डोस बरोबर तापाचं इंजेक्शन दिलं. वडील 8वी 7वी 8वी पास होते, RPF ला लागले होते. त्या जुन्या कालचं शिक्षण होतं. आणि ह्या डोसमुळे आणि इंजेक्शन मुळे तो उलटा रिएक्शन झाला आणि मला पोलिओचा जो
अर्धांग बोलतात, तो मला त्या टायमाला म्हणजे इन्फेक्टेड झालो मी. 21 दिवस काठीसारखा सरळ होतो. म्हणजे आई माझी अंबरनाथ ते साय कमीत कमी एक 45 किलोमीटर असतील. 21 दिवस मला त्या साईन हॉस्पिटलला ते घेऊन जात होते मालिश करण्यासाठी. खूप प्रयत्न, आईची माया आणि वडिलांची माया तुम्हाला माहितच, खूप प्रयत्न केला त्या लोकांनी की हा आमचा जो शेवटचा श्रेणीफल आहे, ह्याला काय नाही व्हावं किंवा ह्याला याच्या पायावर उभा राहत हवं. खूप म्हणजे खूप असे प्रयत्न केले. गावाकडे घेऊन जाऊन आपला जो बकरीचा जो उरकंड असतो त्याच्यामध्ये पाय गरम करण्यासाठी ठेवणं, मामा लोकांनी खूप मेहनत घेतली. सर्व होत होतं आणि ते मला काय समजत नव्हतं, वय खूप लहान होतं. पण नंतर जेव्हा मला समजायला लागलं आता, तर मला असं वाटतं की ते माझ्या अपंगासाठी मी देवाचा आभार मानतो, कारण त्याच्याद्वारे मला स्वतःला माझे काम आणि माझा देव सापडला आहे कदाचित. आणि जेव्हा हे अपंगत्व आलं त्या टायमाला आई जेव्हा मला सांगायची की तुला खूप म्हणजे टिल 6 इयर्स म्हणजे 6 वर्षापर्यंत मी रांगतच होतो. म्हणजे असं चालणं माझ्या आयुष्यातलं सर्व मिटून गेलं होतं. 2-2.5 वर्षापासून थोडंसं चालायला लागलो होतो. तिसऱ्या वर्षात हे झालं. तर तिसऱ्या ते 6 वर्षावरून मी फक्त म्हणजे रांगायचो. कसं तरी जसं गांडूळ वगैरे शेपट जायचं तसं मी पण जायचो. आणि शाळेचं तोंडही बघितलं नव्हतं. पण आईची जिद्द खूप कमालीची असते ना. आई म्हणजे जगावेगळीची एक ताकद असते आपल्याकडे. आणि त्या टायमाला म्हणजे तिने तिने जे काही केलं माझ्यासाठी, मग खरोखरच हा वाक्य तिथं ते कठीण गोष्टी आपल्या मार्गात अडवल्या जातात आपल्याला थांबवण्यासाठी, नव्हे तर आपले ध्येय आणि समर्थ दाखवण्यासाठी. तर हा जो अपंगत्व होता माझ्यापेक्षा माझ्या आईवर जास्ती म्हणजे हे झालं होतं, मग इम्पॅक्ट झाला होता. तर तिने मग विचार केला की नाही आता झालं, 3 वर्ष झालं याला झालं, तू काहीतरी करायला पाहिजे. आणि तिने मला नेऊन डायरेक्ट स्कूलमध्ये बसवलं. स्कूल लाईफ खूप काय नवीन गोष्टी शिकण्यासाठी असतात. आणि तसं माझं शिक्षण सुरू झालं. अं, बालवाडी नाही, केजी नाही, डायरेक्ट फर्स्ट स्टँडर्डला मला बसवण्यात आलं. आणि तो काल जो होता, 1ली ते 10वी पर्यंतचा काल, खूप असं म्हणजे आई वडिलांना आणि भावंडांना खूप त्रासदायक होतं, कारण मला आणून सोडणं, घेऊन जाणं, त्या सर्व गोष्टीचं जेव्हा मला समजायला लागलं तेव्हा ते मला सांगत होते कधीतरी, आई डोळ्यातनं पाणी आणून, किंवा बाबा. बाबा क्लोज नव्हते एवढे, पण आई खूप क्लोज होती माझी. आणि त्यातल्याच चारीपैकी एक भाऊ खूप क्लोज होता. तर तो सांगायचा, असं असं तुझ्यासाठी आम्ही एवढे काय कष्ट केलेत, हे केलेत, ते केलंय. 10वी झाली, 12वीला डिग्री कॉलेजला गेलो. मित्र म्हणजे खरंच आपल्यासाठी नाही का एक हे असतात हो, वरदान असतात. मग 12वी शिकताना मला माझ्या मित्रांनी खूप खुश केलं, की नको तू असं चालणं, तू सायकल चालव, तू शिक, मी तुला शिकवतो. मग त्यांनी स्वतःची ती BSC सायकल होती त्याच्याकडे, ते मला त्यांनी शिकवलं. आणि त्याचे मानावे तेवढे उपकार कमीच आहे. कारण 12वी पर्यंत मी अंबरनाथच शिकत होतो. मग FY ला मी जेव्हा डिग्री कॉलेजला गेलो उल्हासनगरला, त्या टायमाला मला ते जी सायकल शिकली त्याचा खूप उपयोग पडला. आणि माझं शिक्षण टिल TY पर्यंत मी सायकलवरनं अंबरनाथ ते उल्हासनगरला सायकलवरनं जात होतो. आणि खरोखर ते मित्र संदीप जमदारे अजूनही मला भेटतो कधीतरी. त्यांनी मला ते वरदान दिलं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि सर्वांसारखं मलाही खेळायचा खूप आनंद म्हणजे खूप खूप उत्साह असायचा. मीही क्रिकेट खेळायचो. भले गल्ली बोळ्यात खेळायचो, ग्राउंडवर खेळायचो. तर माझ्या मित्रांनी मला कधी असं लांब नाही केलं, की बाबा तू अपंग आहे, तू खेळू नको. खेळायचो मी. आणि मला आता माझ्याकडे मी मागे वळून बघतो ना, तर मला हे जे काही मी संवाद साधतो किंवा लेक्चर्स घेतो, सेशन्स घेतो, खूप देवानी ट्रॉफी दिले. म्हणजे खूप ट्रॉफी दिल्यात. पण मी त्या टायमाला जेव्हा मी खेळ खेळायचो, तेव्हा असं मला वाटायचं, की मला एक तरी ट्रॉफी भेटावी. आणि ते शक्य झालं होतं. माझा एक छोटासा आमच्याकडे एक छोटीशी टुर्नामेंट होती आणि त्याच्यामध्ये एक चांगला अप्रतिम झेल असा मी घेतला होता आणि मला ते बेस्ट फिल्डरची ट्रॉफी भेटली होती. ते एकमेव ट्रॉफी माझ्या आयुष्यातली क्रिकेटसाठी. पण क्रिकेटचा अजूनही तेवढाच वेळ आहे. प्रयत्न असेल तिथे क्रिकेट खेळायला जातो. असं म्हणजे टिल ग्रॅज्युएशन पर्यंत चालत होतं. पण ग्रॅज्युएशन करता करता माझं ध्यानात होतं, की आपल्याला जॉबसाठी खूप अडचणी येणार आहे. मग मी टायपिंग, शॉर्ट हँड, कॉम्प्युटर हे ग्रॅज्युएशन चालू असतानाच आणि देवाने पण साथ दिली. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या एक्झामच्या अगोदरच मला गव्हर्नमेंट जॉब म्हणजे मी मुंबई विद्यापीठात ॲज अ स्टेनोग्राफर म्हणून लागलो. आणि तो काल म्हणजे
99चा काल होता. मला अजूनही आठवतं की आमच्या घरात पहिली इलेक्ट्रॉनिक टीव्ही जर आणली असेल तर ती मी होतो. माझ्या भावाने पण खूप आनंद झाला होता. पण काय असतं ना, नीतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. तिथे 1999 99 पासून ते 2000 पर्यंत मी 2002 पर्यंत काम करत होतो. गव्हर्नमेंट सेटअप होता, सर्व काही व्यवस्थित होतं. पण आतमधनं तळमळ असते. तळमळ कशाची होती माहिती का? जेव्हा ग्रॅज्युएशन करत होतो, मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो, माझ्याबरोबर एक मित्र होता. तो म्हणजे श्रीनिवास. खूप हुशार, खूप चांगला खेळाडू. ग्रॅज्युएशनच्या व्हायच्या अगोदरच त्यांनी आयटी मध्ये आपले सर्टिफिकेशन करून घेतले होते. आणि मी गव्हर्नमेंट मध्ये जॉब आणि तो टॉप कंपनीमध्ये जॉबला लागला होता, कॉर्पोरेटमध्ये. खरं आहे, आपण कोणाशी कॉम्पिटिशन करायची नाही, पण हेल्थी कॉम्पिटिशन करणं खूप गरजेचं आहे. तो माझ्यासाठी इन्स्पिरेशन होता. मला असं वाटायचं की मी गव्हर्नमेंटमध्ये काय करतो. मला जॉब सॅटिस्फॅक्शन भेटत नव्हतं आणि त्याच्याकडे मी बघायचो की तो काहीतरी नवीन करायचा. काहीतरी नवीन, कुठेतरी ट्रेनिंग हे ते. मग शेवटी आई आई असते ना, आई कशी सांगितलं की आई मला हा जॉब ना कुठेतरी मनात खटकते. मला नाही जमत आहे. माझं मन सॅटिस्फाय होत नाही. मग माझी आई म्हणली, "काय करायचं तुला?" तर मला अजून शिकायचं 2 वर्ष. म्हणा, "अरे गव्हर्नमेंट जॉब आहे. आज नाही तर उद्या तू परमनंट होशील. तुझं चांगलं अजूनही इथे चांगला पगार आता सध्याही चांगला पगार प्रोबेशनवरच." पण आईला कन्व्हिन्स केलं मी की मला नाही होते आई. मी जेव्हा त्या श्रीनिवासला बघतो, मी त्याच्यावर जेव्हा कॉम्पीट करतो, मी खूप मागे आहो आणि मला खरंच होत नाही म्हणलं. मग आई बोलली, "बघ तुला जसं वाटतं तसं." मग आईचा सल्ला घेतल्यानंतर मी जिथे काम करत होतो तिथे हेड होते, ते आमचे ग्रंथपाल होते. आणि हा डोक्यात आला की जेव्हा मी एक मीटिंग मध्ये होतो आणि स्टेटचे लायब्ररीयनची जेव्हा मीटिंग चालू होती आणि मी डिक्टेशन घेत होतो, तेव्हाच मी ठरवलं की नाही, मी हे जे ऍडमिन जॉब आहे मी सोडणार आणि मी काहीतरी चांगल्या सर्टिफिकेशन साठी जाणार. तर मी मॅडमला बघितलं आणि मॅडमशी बोललो की मॅडम मला लायब्ररी सायन्स मध्ये डिग्री करायची आहे. माझं बीकॉमचं तर डिग्री आहे, पण मला लायब्ररी सायन्स मध्ये डिग्री करायचं आहे. मला तुमचा गायडन्स हवा आहे. तर याच्यावर मॅडमने खूप चांगला सल्ला दिला. "प्रल्हाद, तू बॅचलर करत असेल तर मी तुला नाही म्हणणार म्हणजे हो नाही म्हणणार, पण तुला पूर्ण कंप्लीट डिग्री करायची असेल तर मी तुला हो म्हणलं." मॅडमचा सल्ला घेतला आणि मग मी ऍडमिशन घेतला. तो गव्हर्नमेंट जॉब जो होता माझ्या हातात तो सोडून. आणि माझी मास्टर लायब्ररी लायब्ररी इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये झाला. द्वितीय क्रमांक पण आला. पण तिथेही मला एक रामासारखा आपला लक्ष्मणासारखा भाव भेटला, म्हणजे संदीप भावसार. हा, मी नेहमीच बोलतो ना की मित्र हे आपल्याला काहीतरी शिकून जातात. त्याचा जो हुशारपण होता किंवा त्याच्याकडे जे स्किल्स होते, मी त्याच्याकडनं बघून ते शिकत होतो. त्याच्याशी खूपदा डिस्कस करायचो आम्ही. 15 लोकांची बॅच होती आमची. राईट, आमची 15 लोकांची बॅच होती आणि आम्ही पास आउट झालो, सर्वच पास आउट झाले आणि सर्वांना चांगला चांगला जॉब लागला होता. म्हणजे मास्टर्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स झाल्यानंतर आणि सर्वांना चांगला चांगला जॉब लागला होता, पण माझं जॉबचं आणि संदीपचं जॉबचं काय होत नव्हतं. मग आम्ही असंच इंटरव्ह्यूला जायचो किंवा इंटर्नशिपला जायचो, कधीतरी भेटायचो स्टेशनला. तो मला बोलायचा, "प्रल्हाद आपलं कसं होणार?" मी त्याला बोलला, "अरे होईल तुझं पण चांगलं." मी त्याला विचारलं, "अरे माझं कसं होणार?" तो बोलला, "तुझं पण होईल चांगलं कुठेतरी." मग तो लागला बेडेकर कॉलेजमध्ये. त्याच्या जुन्या कॉलेजमध्ये तो लागला ऍज अ लायब्ररी. आणि त्या टायमाला माझा स्ट्रगल चालू होतो. मी कांदिवलीला जॉब करायला लागलो होतो. पण ते कांदिवली म्हणजे कमीत कमी एक टोक ते दुसरा टोक. कमीत कमी नाही नाही म्हणलं तरी 90 ते 95 किलोमीटर. सकाळी 6 वाजता घर सोडायचं, रात्री 10 वाजता करायचं. पण त्याच्यामध्ये मला बॅक पेन चालू झाला. मग जे काय मी कमवत होतो, जे काय 10-12 हजार रुपये, ते 3-4 महिन्याची सॅलरी म्हणजे त्या मेडिकलमध्ये जायला लागली. मग आईला बोललो, हे माझ्याशी सण होत नाही मला बॅक पेन. मग आई म्हटली, काय करायचं, कुठेतरी दाखवू आपण दवाखान्यात. मग त्या टायमाला अजून एक असाच मित्र जो दोन्ही पायाने अपंग होता आणि तो आमच्या भावाचं दुकान होतं तिथं मी रविवारचं जाऊन बसलो होतो आणि तिथं तो मला भेटला. आणि तो मला बोलला, "अरे मी प्रेमा हॉस्पिटलला गेलो विशाखापट्टणमला. तिथं मी पोलिओ इरेक्टिव्ह सर्जरी केली करेक्टिव्ह. तुला करायचं तर बघ." त्यांनी मला फक्त एक निमित्त म्हणून देवाने त्याला माझ्याकडे पाठवलं आणि मी तो निर्णय घेतला आईच्या साहाय्याने. आणि 6 महिन्याचा ब्रेक घेऊन मी तो ऑपरेशन केलं. नंतर मला त्या ऑपरेशनमुळे एक फायदा झाला की माझ्या पायाची उंची थोडीशी वाढली. मला कॅलिपर घालता आला. महत्वाचं म्हणजे जे जे पोलिओ पेशंट असतात त्यांना जो सपोर्ट लागतो कॅलिपर, कारण आधी माझा पाय थोडासा वाकडा होता.
पण ते करेक्शन ऑपरेशन झाल्यामुळे ते करेक्ट झालं. आणि त्याच्यानंतर मी कॅलिपर घालून चालायला लागलो हळू हळू हळू. आणि नंतर जॉब करायला लागलो. मग अकॅडमिक मध्ये 1-2 वर्ष काम केलं. नंतर कॉर्पोरेट मध्ये गेलो. कॉर्पोरेट मध्ये गेल्यानंतर नवीन नवीन गोष्टी शिकायला लागल्या. नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. आणि असाच एक वळण आला 2006 मध्ये, जिथे मला माझ्या मित्रांनी केतन कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी बोलवलं. आणि त्याच टायमाला म्हणजे 2 महिने अगोदर माझी आई वारली होती. आणि त्या इंटरव्ह्यूला प्रत्यक्षात मला माझ्या डोळ्यासमोर जे काय दिसत होतं, म्हणजे सतत माझ्या आईचा चेहरा आणि त्या इंटरव्ह्यूला मी फेस करत होतो. माझं सिलेक्शन झालं तिथे 2006 मध्ये. आणि माझी लाईफ खूप पूर्णपणे चेंज झाली. प्रत्येकाचं एक पास्ट असतं. त्या टायमाला माझंही कॉलेज लाईफ मध्ये काहीतरी होतं. पण त्या समोरच्या व्यक्तीने, त्याच्या फॅमिली मेंबरनी पायाचा अपंगत्व मला ते ऍक्सेप्ट केलं नाही. त्यातनं पण उभारण्यासाठी केतन कंपनीचा जो जॉब होता ना, तो खूपच मोठा होता माझ्यासाठी. मॉर्निंग 7:30 8 o'clock ऑफिसला VT ला पोहोचणं आणि रात्री 10 वाजता घरी येणं. 2000 मध्ये आईचं जे स्वप्न होतं आणि माझं स्वप्न होतं, मी घर केलं. मग मी घरच्यांना सांगितलं, वडिलांना, भावाला, की मी आता लग्नाचा विचार करतोय, कारण घर आता माझं झालंय. आता मी विचार करू शकतो. तुम्ही बोलत होता ना की तुमच्या प्रॉपर्टीवर, तसं नाही, माझं स्वतःच आता घर झालंय. मला लग्न करायचं आणि मी मुलगी बघायला लागलो. देव परीक्षा घ्यायचं काही सोडत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही निखरत नाही तोपर्यंत चांगला खडा, चांगला हिरा तुमच्या हातात येते. असंच जेव्हा मी माझ्या लाईफ पार्टनर सिलेक्ट करायला गेलो, 25 मुलींनी मला रिजेक्ट केलं माझ्या पायाच्या प्रॉब्लेममुळे. पण प्रियंका, कराडची मुलगी, खूप ग्रॅज्युएशन झालेली, खूप सिंपल साधी. आणि मी तिला बघायला गेलो. तिने मला एक आठवड्यामध्ये होकार दिला. मग मला शॉक लागला तो, की एवढ्या मुली नकार देतात आणि ही होकार का देते. तिच्या आई वडिलांनी हिला काय फोर्स केलाय का? तिच्या भावांना हिला काय फोर्स केला का? मग एका दिवशी मी तिच्या आई वडिलांना फोन केला आणि बोललो की मला तुमच्या मुलीशी बोलायचं आहे. तुम्ही समोर असेल तरी चालेल किंवा फोनवर असेल तरी चालेल. तर त्यांनी मला फोनवर लावून दिला. आणि सतत आम्ही अर्धा 1 तास बोलत होतो. तेव्हा मी तिला विचारलं की काय कारण काय, म्हणलं तू हो बोलायचं. तर ती मला एवढं बोलली की मला जो कोणी साथीदार होता तो माझ्यापेक्षा थोडासा जास्त शिकलेला पाहिजे होता मला. तर म्हणलं माझ्या पायाचा प्रॉब्लेम एवढा मोठा. तर ती बोलते की ते काय आहे, ते फिजिकली कोण कोण एवढं इम्पॉर्टंट नसतं. बाकी सर्व ठीक आहे ना, ठीक आहे आपण करू म्हणलं. तिने ते एक्सेप्ट केलं. अँड देन 2010 आणि 2013 मध्ये वी वेर ब्लेस. आम्हाला 2 छान रत्न झाले. हर्षिता माझी एकदम लकी चाम, माझी मुलगी आता 9वीला आहे. डान्स करते, भरतनाट्यम करते. दर्श आता 5वीला आहे. तोही टेक्वांडो करतो. खूप काय म्हणजे बोलतात ना, चांगलं जीवन चाललंय, चालतच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. मग हे सर्व करताना खूप रुची होती शिक्षणामध्ये, की आपण जे काय शिकलोय किंवा आपण जे काय करतो ते लोकांनाही माहिती पाहिजे. 2010 मध्ये 2010 मध्ये कोल्हापूर चंदगड या शहरातनं मला एक गावातनं मला कॉल आला की सर तुमचं मी पेपर वाचलाय, तुम्ही जे काही पेपर लिहिले होते. पण मला तुम्हाला पेपरसाठी नाही, तुम्हाला व्याख्यांसाठी बोलायचंय. तुम्हाला वक्ता म्हणून ते बोलवायचं, रिसोर्स पर्सन म्हणून बोलायचं. तुम्ही येणार का? तर मी म्हणलं मी येईल ना. तर ते मला बोलले की सर तुम्ही मुंबईवरनं येणार, मी तुम्हाला ट्रेनच्या भाड्याशिवाय काहीच देऊ शकत नाही. म्हणलं मला ट्रेनचं भाडंही नको दे, पण मी येईल. मग असा माझा तो पहिला लेक्चर होता चंदगडमध्ये. महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून गेलो कोल्हापूरला. तिथनं लॉजमध्ये उतरलो, आंघोळ केली, तिथनं बस पकडलो, चंदगडला गेलो, लेक्चर दिलं, दुपारचं जेवलो, परत आलो, संध्याकाळी परत गाडी पकडून रिटर्न. तर हा असा माझा जो लेक्चर, म्हणजे जे मी रिसोर्स पर्सन म्हणून जातो, तो 2010 मध्ये सुरुवात झाली. आणि तिथनं मग आतापर्यंत ते चालू आहे. आतापर्यंत HRDC, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठाच्या लोकांनी मला बोलवलं माझ्या लेक्चरसाठी. त्यात मुंबई युनिव्हर्सिटी असेल, गोवा युनिव्हर्सिटी असेल, गुजरात सेंट्रल युनिव्हर्सिटी असेल, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी असेल, ह्या वेगवेगळ्या, तेलंगणा युनिव्हर्सिटी आहे, धारवाड युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे मी कर्नाटकला पण जाऊन आलोय, मी गोव्याला पण जाऊन आलोय, मी चेन्नईला पण जाऊन आलोय. अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये मी लेक्चर्स घेऊन आणि कॉलेजमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये, स्कूल लायब्ररीजमध्ये असे आतापर्यंत एक 300 लेक्चर्सच्या वर माझं या सर्व व्याख्यान झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे एक नवीन नाव भेटलं मला. आणि 2020 मध्ये खरं टर्निंग पॉइंट ठरलं मला माझ्या आयुष्याचं.
मी जिथे ऍज अ सिनियर मॅनेजर काम करत होतो, 2020 म्हणजे कोविड, बरोबर. आणि मार्च मध्ये पूर्ण लॉकडाऊन लागला होता आणि आमच्या ऑफिसची मीटिंग एप्रिलमध्ये घेतली गेली आणि मला प्रमोट केलं सिनियर मॅनेजर वरून डायरेक्ट असोसिएट डायरेक्टर. आणि मला जिथे मी एक टीम मेंबर म्हणून काम करत होतो, मला तिथे पूर्ण सेंट्रलाइज सिस्टमचा हेड बनवून दिला. डेफिनेटली एवढं सोपं नव्हतं ते, की आपल्याला लगेच हेड बनवल्यानंतर आपले सर्वच ऐकतील असं काही नसतं. कारण ज्याच्यावर तुम्ही काम करता त्यांना कन्व्हिन्स करणं खूप कठीण असतं, की बाबा तुम्हाला सर बोल. माझी अपेक्षा पण नव्हती की त्यांनी मला सर बोलावं. मला त्याच्यासाठी मला 1-1.5 वर्ष त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये गेलं, की दिस इज ओनली अ प्रॅक्टिस फॉलोड बाय द फर्म. हे जे काय प्रॅक्टिस कंपनी फॉलो करते त्याला आपण ह्याच्यासाठी नाही देत, आपण ऍज अ टीम म्हणूनच. आणि आज 4 वर्ष झाले, आज आम्ही एक व्यवस्थित काम करतोय आणि त्या लोकांनी खूप चांगले मला सपोर्ट केला. आणि सपोर्ट केल्यामुळे कंपनी चांगली असल्यामुळे, म्हणजे मी जे 2009 मध्ये लागलो अजूनही तिथंच आहे. आणि आजपर्यंत माझ्या 18 ते 19 वर्षाच्या करिअरमध्ये आजपर्यंत कधी मॅनेजमेंटकडे गेलो नाही, की माझा पगार वाढवा किंवा माझा बोनस कमी आहे. कधीच नाही. तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही दिलंय, मला योग्य वाटेल तेवढं मी मेहनत करेन. तर म्हणजे असा माझा नेचर होता, की मी कधी जाऊन भांडून काय घेणार नव्हतो. पण त्यांनाही माहित होतं ते. मग 2020 मधनं हा जो प्रवास चालू झाला असोसिएट डायरेक्टर, मग कोविड मध्ये आम्ही खूप सारे सेशन्स केले, खूप वेबिनार केले. जसं संकल्प फाउंडेशनने विचार केला तसंच आमची टीम होती, आम्ही पण खूप वेबिनार्स करायला लागलो. मग त्या टायमाला विचार पडला, की हे आपण करतोय हे आपल्या अकॅडमिक बंधू पडतात किंवा आपल्या लायब्ररी सायन्स पुरतच करतोय आपण किंवा आपल्या ब्रेड बॅटर साठीच करतो, मग आपण समाजासाठी काय करतो हे महत्वाचं असतं. मग 2021 मध्ये मी रोटरी जॉईन केली, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ. माझी एक मैत्रीण होती अर्चना प्रसाद, अजूनही आहे. तिने मला रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ मध्ये इंट्रोडक्शन केलं, मी तिथे जॉईन केलं. आणि मित्रांनो, पहिल्याच वर्षी मी तिथे ₹2.25 लाख कलेक्ट करून दिले. हे जे आपण पोलिओ बोलतो ना, पोलिओचे डोस, याचा मागचा पूर्ण खर्च रोटरी आणि बिल गेट्स फाउंडेशन उचलतात. फक्त गव्हर्नमेंट त्याच्यासाठी त्याचं हे करतात, फॅलिसिटेशन करतात. बाकी सर्व खर्च रोटरी आणि बिल गेट्स फाउंडेशन करतात. आज माझ्याकडे पॉल हॅरिस +2 पिन आहे. म्हणजे दरवर्षी मी काही ना काही डोनेट करतच असतो. 21 मध्ये जॉईन झालेला माणूस 25 मध्ये प्रेसिडेंट होणार आहे. म्हणजे 4च वर्षात मला क्लबनी तो तो ते सर्व बघून माझी पोस्ट वाढवत गेली आणि आता मी पुढच्या वर्षी जुलैमध्ये मी क्लबचा प्रेसिडेंट होणार आहे. आणि या या सर्वांमध्ये जेव्हा मी रोटरी जॉईन केल्यानंतर मी काय उपकरण चांगले चांगले म्हणजे इनिशिएटिव्ह राबविलेत. त्याच्यामध्ये एक माझे उल्लेखनीय म्हणजे फिरतं ग्रंथालय. आम्ही काय केलं सर, आम्ही एक 400-500 पुस्तकांचं कलेक्शन साठा जमा केली आणि 5 जिल्हा परिषद शाळेला निवडले. तिथे 100-100 पुस्तकं देत गेलो. आणि दर 6 महिन्याला ते 100 पुस्तक सर्क्युलेट म्हणून दुसऱ्या स्कूलला जाणार. म्हणजे ते 5ही स्कूलमध्ये फिरत राहणार. आणि जेव्हा पूर्ण टर्न होईल, तोच ते 500 पुस्तक दुसऱ्या 5 शाळेला जाणार आणि तिथं नवीन कलेक्शन होणार. तर हा इनिशिएटिव्ह मी गेल्या 5 वर्षापासून चालू केलाय आणि चालूच आहे तो. त्याच्यानंतर खेड्यापाड्यात जाण्यासाठी मी मोबाईल लायब्ररी चालू केली. मी ग्रामपंचायतकडनं अप्रुव्हल घ्यायचो. शनिवारी तिथं जायचो. त्यांना पुस्तक इश्यू करायचं त्यांच्या शाळेमध्ये आणि ते पुढच्या शनिवारी जाऊन कलेक्ट करून दुसरे पुस्तक देणार. हे मोबाईल लायब्ररी आमची चालू आहे आता सध्या आमच्या क्लबची. त्याच्यानंतर मला दिव्यांग हा शब्द खूप जवळचा होता. मग हा 3रा वर्ष आहे. आता 2 दिवस अगोदर आमचा तो दिव्यांग योद्धा अवॉर्ड पुरस्कार झाला. सर्वप्रथम आम्ही 24, 23, 22 मध्ये हा कार्यक्रम चालू केला. मी काही दिव्यांगांना डिफरंट पार्ट मधून जमा करून त्यांचा सन्मान केला. मग त्या करताना मला असं आढळलं, की काही लोक असे आहेत, की त्यांना अवॉर्ड नको आहेत. त्यांना काहीतरी साधन पाहिजे धंदा करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी. मग आम्ही सेकंड इयर मध्ये काय केलं माहितीये सर, आम्ही सायकल वाटल्या. अवॉर्ड तर ज्यांना दिलं, जे एकदम वेल सेटल होते, ज्यांनी मात केली होती दिव्यांगत्वावर, त्यांना आम्ही अवॉर्ड दिलं. पण काही गरजू असे होते, की त्यांना सायकल वरून त्यांना धंदा करायचा होता अपंगांचा. मग त्या अपंगांची सायकल त्यांना दिली गेल्या वर्षी. ह्या वर्षी आम्ही तेच कंटिन्यू केलं. सायकल दिली, अवॉर्ड दिले आणि आता एक व्हीलचेअर आणि एक वॉकर आम्ही ज्या कोणाला टेम्पररी बेसिसवर लागणार आहेत. हे सर्व छोटे छोटे इनिशिएटिव्ह आज खूप मोठे मोठे व्हायला लागले होते. आणि या सर्वांच्या मागे फक्त प्रल्हाद नव्हता. प्रल्हादच्या बरोबर त्याची फॅमिली होती. त्याचे रोटरीचे मित्रमंडळी होते, त्याचे लायब्ररी सायन्सचे मित्रमंडळी होते.
मेन म्हणजे माझ्या बरोबर उभा राहणारा माझा फर्म केतन कंपनी नेहमीच सतत करतात. तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, कॉर्पोरेट लाईफ मध्ये रेव्हेन्यू अर्नर ह्याला खूप महत्व असतात. पण मी जो सर्व्हे केला होता, मी एकमेव माणूस असा होता जो नॉन लिगल असून सुद्धा मला वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन केतन कंपनी दिला. मी आजही हायब्रिड मोड मध्ये काम करतो. ह्याच्या मागचं कारण असं आहे की ते तुमचं दिव्यांगता किंवा तुमची डिसेबिलिटी नाही बघत, ते तुमचं काम बघतात. आणि त्यांना माहित आहे हा माणूस जेव्हा तो काम करतोय त्याला कोणती अडचण नको यायला. तर मी त्यांना हे केलं की की तुम्ही काही चॅलेंजेस असू द्या, काही तुम्ही द्या, मी आय एम रेडी टू एक्सेप्ट इट. ह्या सर्व जो काळ गेला याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आलेत. वडीलही गेले, एक भाऊ गेला. माझ्या मोठ्या भावाला पण पोलिओचा थोडासा साधारणतः इफेक्ट होता तो. मग या सर्व गोष्टींनी खूप काय शिकवलं मला. एवढं काय शिकवलं की समाजासाठी आपल्यासाठी आपण खूप करतो, पण आपण समाजासाठी काय करतो आणि कुठे ना कुठे काही ना काही केलं पाहिजे. ह्याच दृष्टिकोनातून माझे जे रोटरीची कार्य चालू आहे ते अजून पुढे घेऊन जायचंय मला. डेफिनेटली मी अजूनही माझ्या करिअरला मी फुल स्टॉप दिला नाहीये. आता जस्ट मी असोसिएट डायरेक्टर झालोय. अजून 2 प्रमोशन्स आहेत माझ्याकडे. माझी पीएचडी चालू आहे. माझे काय सर्टिफिकेशन चालू आहेत आयपीआर मध्ये. सतत शिकत राहायची इच्छा आहे माझ्याकडे सर. मी अजूनही वर्कशॉप अटेंड करतो. मी स्वतः लेक्चर सेशन्स घेतो, पण मी अजूनही वर्कशॉप अटेंड करतो. म्हणजे रिस्क करणं ही काळाची गरज आहे. आपल्याला जर तुम्ही अपग्रेड नाही केला तर कठीण आहे हो, खरंच कठीण आहे. मग हे सर्व करत असताना एवढा टाइम बाहेर देऊन ऑफिस सांभाळून ते शक्य झालं म्हणजे ती आपली अर्धांगिनी होती. मग माझी अर्धांगिनी होती म्हणून प्रियंका, तिच्यामुळे शक्य झालं. मग एक टाइम असा आला की तिने विचार केला की प्रल्हाद आता खूप झालं, मलाही काहीतरी करायचंय. तिचंही एमलिप करून घेतलं होतं मी. तिचंही मास्टर्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठातून झालं होतं. मग ती दोन्ही मुलांसाठी जॉबला जात नव्हती. पण गेल्या वर्षी तिने मला सांगितलं की नाही मला आता जायचंय. मग ती स्वतःच प्रयत्न करायला लागले. आणि तुम्हाला सांगतो की 13 वर्षांनंतर तिने जॉब स्टार्ट केलाय आणि आता तीही लायब्ररीन आहे एका आर्ट्स सायन्स कॉलेज कॉमर्स कॉलेजमध्ये. 9-10 महिनेच झालेत. पण तीही म्हणजे तिने ती प्रयत्न सोडला नाही. आज तीही कार्यरत आहे. मी पण काम करतो, लेक्चर्स घेतो, छोटे मोठे सोशल वर्क करत असतो. आणि या सर्वातच गीतांजली मॅडमचा परिचय झाला आणि त्यांनी मला तुमच्याकडे माझी माझी नोंद तुमच्याकडे पाठवली की असं अशी व्यक्ती आहे, तुम्ही घ्या. तर हा असा म्हणजे जिथे आपल्याला असं वाटतं ना की अपंगत्व म्हणजे आपल्याला अडथळा येणार नाही, असं काही नाहीये. आजपर्यंत जे काही शिकलो ना सर, एकही रुपया गव्हर्नमेंटला दिलो नाही. कारण मला माझे राईट्स माहित होते. मी जेवढे परीक्षा दिले, मी जेवढे शिक्षण घेतलं, सर्वांकडनं स्कॉलरशिप घेतले हँडिकॅपचे आणि ते पैसे परत घेऊन येऊ. एक काल असाही होता की मला मास्टर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स करताना पैसे नव्हते. त्या मॅडमनी मला ते पैसे दिले होते. त्यांनाही जे स्कॉलरशिप घेऊन मी परत पैसे केले. त्यांनी उलट मला अजून पैसे दिले की प्रोजेक्टसाठी पैसे लागतील. तेही पैसे मी त्यांना त्यांच्याकडेच काम करून परत केले. मग बोलतात ना ऑपॉर्च्युनिटी हे तुमच्या प्रत्येक स्टेप्सला असते. ते तुमच्यावर असतं कसं घेता येईल. केतन कंपनीमध्ये जॉब मिळणं पण एक मोठी गोष्ट आहे सर. कारण माझं बिलीव्ह झालं होतं आणि तेव्हा ही ऑपॉर्च्युनिटी आली होती माझ्या एका मित्राकडनं, सागर पाटीलकडनं. पण मी त्याला सांगितलं की मला मास्टर्स डिग्री करायची आहे सागर, मला आता चेंज नाही, मला जॉब नाही करायचा आहे. मग तो बोलला काहीतरी कर बघ, चांगली कंपनी आहे. तर मी माझ्या एका मित्राला सांगितलं अरे तुझा बिलीव्ह झालंय आणि तुला फक्त बिलीव्हच करायचं, तू जा तिकडे. भावेश भाटिया म्हणून माझा मित्र होता आणि तो गेला आणि तिथं त्याचं सिलेक्शन झालं सर. त्यांनी मला फोन केला, अरे प्रल्हाद थँक्यू, तुझ्यामुळे माझं इथं सिलेक्शन झालं. मला खूप आनंद वाटला त्या टायमाला. पण त्याच मित्रांनी मला 4 वर्षांचं, कारण त्याला लॉ मध्ये इंटरेस्ट होता, त्यांनी केतन कंपनी जॉईन केल्यानंतर लॉचं शिकायचं शिक्षण चालू केलं. आणि त्याच मित्रांनी मला 4 वर्षांतर केतन कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी बोलवलं. म्हणजे ज्या हाताने मी दिलं होतं ना सर, तेवढ्याच डबल रीतीने मला ते परत भेटलं. शिक्षण म्हणा, जॉब म्हणा, प्रेम म्हणा, कुटुंब म्हणा. म्हणजे देवाला आपण बोलतो ना की माझ्यासोबतच का, नाही नाही, माझ्यासोबत देवानी फक्त चाराने केले असेल, पण देवाने मला कमीत कमी 2 रुपये रिटर्न दिले. तर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला जाणीव आहे आणि त्याची जाण आपण ठेवून सतत काही ना काही नवीन करत राहणं एवढंच आहे. आज मला काही चांगल्या ठिकाणी मी सीडीसी कमिटीचा मेंबर आहे. केजी लॉ कॉलेज एसएनडीटी युनिव्हर्सिटीचे जे अफिलेटेड आहे, तिथंच मी आयक्यूएससीचा पण कॉर्डिनेटर आहे त्यांच्या कमिटीवर. सॉरी, मी एसएनडीटी युनिव्हर्सिटीमध्ये नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणजे जी लायब्ररी आहे त्यांचा पण एक मेंबर आहे.
अशा डिफरंट पोझिशन्स, बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे मी, के.जी. जोशी बेडेकर लॉ कॉलेज. LIC म्हणजे नॉट LIC, ते लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. जॉईंट सेक्रेटरी आहे बॉम्बे सायन्स लायब्ररी असोसिएशनचा. मी गेस्ट फॅकल्टी आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा. मी एक्सटर्नल एक्झामिनर आहे वायसीएम ठाणे ब्रांच मध्ये जोशी बेडेकर कॉलेजसाठी. मी आमच्या सोसायटीमध्ये चेअरमॅन आहे, कल्चर कमिटीचा चेअरमॅन आहे सर. म्हणजे जेव्हा तुम्ही काम करत राहतात आणि ते काम आपण ना सांगता जर लोकांनी त्याची दस्तक घेतली ना, ते पोझिशन ऑटोमॅटिकली येतं. मी आहे म्हणून मी बोलत नाहीये, माझ्या कामामुळे त्यांनी कदाचित तिथे घेतलं. आणि मी सतत देवाचा आभार मानतो की माझ्याकडे काहीतरी चांगलं होत राहावं, म्हणजे मला कुठेतरी अजून काहीतरी नवीन करता येईल. या सर्वांमध्ये मला खूप चांगले चांगले अवॉर्ड भेटले. त्यातला एक म्हणजे श्री सुखदेव सिंग अवॉर्ड. गांधी पीस फाउंडेशन 2016 मध्ये मला जे डिफरंटली एबल्ड वर्किंग काम करतात त्यांना हा अवॉर्ड दिला गांधी पीस फाउंडेशन मध्ये. खूप कठीण प्रोसेस होतं. मला माझ्या सरांनी सांगितलं होतं की तू अप्लाय कर, आणि तिथं माझं सिलेक्शन झालं. मला एकही रुपया खर्च करता माझ्या कंपनीने तिथे पाठवलं, 5 स्टार मध्ये ठेवलं. मला तिथला अवॉर्ड घेण्यासाठी त्यांनी जे काय लागेल ते दिलं. कंपनीने खूप सहकार्य केलं सर. मी आज कदाचित गव्हर्नमेंट मध्ये असतो तर कधी फ्लाईट वगैरे म्हणजे कामानिमित्ताने तर गेलो नसतो, पण कंपनीने आज डिफरंट मेट्रो सिटीज मध्ये मी ट्रॅव्हल करत असतो. कलकत्ता असो, दिल्ली असो, बेंगलोर असो, कंपनी पाठवते, 5 स्टार मध्ये ठेवते. म्हणजे एवढे काय दाखवले ना कंपनीने, की मी जे काय दिले त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट कंपनीने मला दिले. अजून एक अवॉर्ड म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी आयकॉन अवॉर्ड. बिझनेस वर्ल्ड ही एक कॉर्पोरेट असोसिएशन आहे, त्यांनी हा अवॉर्ड दिला होता मला. नंतर ग्रॅटिट्यूड अवॉर्ड सॉफ्टेक सोल्युशनने दिला. या सर्व कार्य करताना मला खूप चांगले चांगले मित्र भेटले. चेतन टकसाले त्याच्यापैकी एक मित्र होता. आमचे असे म्हणजे एक ना एक जोडत गेलो, आणि त्यांनीच हा सर्व कुठे ना कुठे सपोर्ट देत गेले मलाही. त्यांचाही सपोर्ट तेवढाच महत्वाचा होता, आणि ते शक्य नव्हतं, त्याच्याशिवाय शक्य नव्हतं. तर असा हा प्रवास, विदाउट सपोर्ट ऑफ फ्रेंड्स, विदाउट सपोर्ट ऑफ फर्म, विदाउट सपोर्ट ऑफ फॅमिली मेंबर्स, आणि स्पेशल सपोर्ट फ्रॉम वाईफ, त्याशिवाय शक्य नव्हता. माझ्या भावाचं इथं मी आज नमूद करतो, 3रा नंबरचा भाऊ दुर्वा जाधव अजूनही तो आहे. त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं, कारण त्याच्यावर जबाबदारी पडली होती. त्यांनी शिकवलं नसतं तर कदाचित आज मी तुमच्या समोर उभा राहिलो नसतो बोलायला. त्यांनी खूप मोठा सॅक्रिफाईस केला. त्यांनी स्वतःचं शिक्षण सोडून मला शिकवलं. खूप प्रयत्न त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केलेत. हा, मोठा भाऊ असल्यामुळे त्यांनी काहीतरी बोललं पण असेल, त्याच्याबद्दल वादच नाही, पण त्यांनी चांगल्यासाठी बोललो. कारण मी तो बिझनेस करायचा, आणि मी पण पायाला वैतागून कोण प्रवास करणार, मला पण बिझनेस करायचा आहे. आणि मला ते बिझनेस म्हणजे रोजचा रोज पैसा दिसायचा सर. तर मी संध्याकाळी ते पैसे जमा करायचो ना गल्ल्यातनं, तर मला तो एका दिवशी एकच बोलला. बोलतं, मला घरी शशी बोलतात, शशी हे पैसा आपला नाहीये बोलतो, हा पैसा आपण मालवाल्याला देणार, त्यातला थोडासा पैसा राहणार तो आपला प्रॉफिट आहे. तर तो बोलला, तुला तुझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे, तुला बिझनेस सूट नाही करणार, मी तुला डायरेक्ट बोलू नाही शकत की तू जा, पण तू विचार कर. त्याच्यात त्या बोलण्यानेच मी विचार केला आणि पुढे शिक्षण केलं सर. आता मी पण आज कुठेतरी दुकानावर बसून काहीतरी करत असतो. तर बोलतात ना, जेव्हा भाऊ किंवा वडील जे बोलतात त्या टायमाला आपल्याला वाईट वाटतं. वडील माझे नेहमी बोलायचे, शनिवारी मला सुट्टी असायची, लेट उठायचो, नाश्ता करायला बसायचो, तर मला बोलायचे नेहमी, तू पण माझ्या माझ्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे, तू अजून घर करत नाही. त्यांच्या त्या बोलण्यामुळे मी आज घर करू शकलो सर. एक नाही दोन केले, त्याची डिफरंट स्टोरी. बट त्यांच्या त्या बोलण्यामुळे, जर त्यांचं बोलणं मला टोचलं नसतं तर कदाचित मी पण तिथंच अजूनही राहिलो असतो, मी स्वतःचं घरी केलं नसतं. तर आपल्याला जे कोणी टोचून बोलतात ना सर, त्याच्यामध्ये त्यांचा काही फायदा नसतो, तो आपल्या फायद्यासाठी बोलतो, आणि ते टोटली आपल्यावर असतं की आपण कसं घेतो त्याला. तर असे माझे जीवनाचे शिल्पकार म्हणजे माझे आई वडील, माझे भाऊ, माझे मित्रमंडळी, माझी फर्म शेतान अँड कंपनी, आणि डेफिनेटली फॅमिली मेंबर्स, माझी मुलं, माझी बायको, या सर्वांचं त्यात सॅक्रिफाईस आहे कुठे ना कुठे. खूप कठीण असतं सर. एक अपंग व्यक्तीला जॉब आणि मॅरेज करणं खूप कठीण असतं. तो मी खूप जवळून बघितलेला आहे. कारण 25 मुलं जेव्हा तुम्हाला मुली जेव्हा रिजेक्ट करतात ना सर, तुमच्यातली ताकद, तुमच्यातला कॉन्फिडन्स निघून गेलेला असतो. काही अपेक्षा नव्हती आमची. आम्हालाही सेटल व्हायचं होतं, मलाही जॉब होता त्या टायमाला, मलाही घर होतं माझं स्वतःच. तरी पण एक एवढीशी गोष्ट असते की ती गोष्ट तुम्हाला थांबवते. पण आज त्याच मुलीने ज्यांनी कोणी रिजेक्ट केलं असेल ते कुठे आहेत काय मला माहित नाही, पण जिने सिलेक्ट केलं ती कुठे आहे ते मला माहिती आहे सर चांगल्या प्रकारे. खंत एवढीच आहे की आज सर्व काही करू शकतो, पण नाही.
म्हणजे जेव्हा माझं सक्सेस सुरू झालं ना सर, तेव्हा आई नव्हती माझ्याकडे, पण माझे जेव्हा स्ट्रगल्स होते, आई होती माझ्याविषयी तेव्हा. तर त्या गोष्टीची खंत नेहमीच राहील. किती मोठे अवधे पोस्ट भेटू दे, पण त्या माऊलीला अर्धा ग्राम काहीच करू शकलो नाही आयुष्यात. ती खंत नेहमी राहील. तर असा हा प्रल्हाद जाधव तुमच्या समोर. कुठे काय चुकलं असेल, सॉरी. हे माझं पूर्ण म्हणजे माझ्या आयुष्याची जी काही कहाणी होती थोडक्यात, ते तुमच्या समोर प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. कुठे काय त्रुटी राहिली असेल तर क्षमा असावी. आणि काही प्रश्न किंवा काही डिस्कशन असेल तर आपण डिस्कशन करू शकतो. थँक्यू. धन्यवाद प्रल्हाद सर. खूप प्रेरणादायी प्रवास आहे, आणि तुम्ही जे सांगितलंय की अपंगत्वा पलीकडे आणि प्रत्येक वेळेस संधीचं सोनं करायचं, हे खूप छान तुमच्याकडून शिकायला मिळालं. सर, 2-3 प्रश्न आहेत. सर्वात आधी तर, या संपूर्ण प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला आहे? सर, आईचं स्वप्न होतं घर करायचं. 2009 मध्ये मी माझं पहिलं घर घेतलं होतं, आणि ती पण तिच्याच शिकवणीमुळे. कारण तिने मला सांगितलं होतं की बीशी कशी लावली जाते, LIC कशी काढली जाते. म्हणजे ती अनपढ होती, पण तिने आमच्या एवढे प्रोव्हिजन केले होते की तिने मला सेव्हिंग काय शिकवलं होतं. आणि तिच्या तो जो जेव्हा मी घर घेतलं होतं, आणि ज्या दिवशी मी पहिल्यांदा त्या घरात राहायला गेलो, त्या टायमाला आईचाच फोटो तिथं पहिला लावला होता. तर तो खूप आनंदाचा क्षण होता सर. कारण आई जेव्हा गेली ना सर, मी सकाळी 6ला कामाला गेलो होतो, 6-6:30 वाजता. आणि जेव्हा रिटर्न आलो होतो, तेव्हा माझं आयुष्यामधलं सर्वात मोठं जे स्थान असतं ते उद्ध्वस्त झालं होतं. म्हणजे आई, मला बोलता आलं नव्हतं शेवटच्या क्षणी तिच्यासोबत. तर आई खूप जवळची होती, आणि तिचं स्वप्न होतं की घर व्हावं माझं, तेच मोठं, एकदम मोठं, सर्वात मोठं. सर, याच्या अगदी विरुद्ध तुमच्या जीवनातला अगदी वेदनादायी क्षण की जो कधी विसरू शकत नाही. शेवटी आईच गेली त्या दिवशी. म्हणजे सकाळी जाताना सर, नेहमी आई मला टिफिन वगैरे करून द्यायची. त्या टायमाला लग्न झालं नव्हतं आई जाताना. आणि लांब म्हणजे अंबरनाथ ते कांदिवली म्हणजे सर कमीत कमी 2-2.25 तासाचा प्रवास असतो. तर 6:30ला मी घर सोडायचो, आणि त्या दिवशी नेमकी ती उठली नव्हती. वहिनीने डबा करून दिला होता. आणि मग मी पण तिला डिवचलं नाही, कारण झोपल्या उगाच कशाला. म्हणजे मला त्या दिवशी रात्री जेवढं बोलणं झालं तेवढंच. आणि सकाळी मी जाताना तिला डिवचलं नाही, आणि जेव्हा मी संध्याकाळी आलो ना, तोपर्यंत सर्व काही संपलेलं होतं. म्हणजे ती खंत अजूनही की मी बोलू शकलो नाही तिच्याशी, किंवा मी तिच्यासाठी काही करू शकलो नाही. तिने खूप काय करून गेली, पण मी तिच्यासाठी साडी पण नाही घेऊ शकलो. आज घेण्यासाठी भरपूर काय, पण ती नाही आज. सर, या संपूर्ण प्रवासात जसं प्रत्येकाला उभं करायला तर तुम्ही एवढं एनर्जेटिक आहात, तर हा सगळा स्पार्क, ही एनर्जी कुठून निर्माण झाली? जसं तुम्ही 2 उदाहरणं दिले की तुमच्या भावाने सांगितलं की बिझनेस नाही करायचा, आणि वडिलांनी सांगितलं की तू माझ्यावर डिपेंड आहे. तर हे सगळं तुम्हाला उभं करायला ही एनर्जी कुठून मिळाली, आणि ती तुम्ही आत्ता पण टिकावून ठेवलेली, आणि तुम्ही जे सांगितलं की वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, मग रोटरी क्लब असेल, वेगवेगळ्या विद्यापीठात लेक्चररशिप असेल, तिथली मेंबरशिप असेल, हे सगळं कसं जुळवून घेतात आणि ही सगळं एनर्जी कुठून मिळते, त्याबद्दल 1-2 मिनिटात सांगा. नक्की सर. म्हणजे प्रत्येक टप्प्यात एक बॅकबोन म्हणून तुमच्या आयुष्यात कोण ना कोण उभं राहतो. आई बाबा होते, त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा भाऊ होता. 5 भावंडांमध्ये मी तिसऱ्या नंबरचा भावाचा उल्लेख का करतोय, कारण त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं होतं. तो एक झाला. त्याच्यानंतर 1-2 मित्र होते सर. ते माझ्यापेक्षा चांगले शिकलेले होते, माझ्यापेक्षा चांगले स्किल्ड होते. मग त्यांना मी बघायचो, आणि त्यांच्याकडनं एथिकल कॉम्पिटिशन करायचो. आणि मी त्यांना बोलायचो की तुम्ही माझा मित्र नाहीत. जसं संदीप हो किंवा श्रीनिवास हो, ते हे पण कुठे ना कुठे त्यांचा खूप मोठा वाटा आहे या माझ्या छोट्याशा सक्सेसमध्ये. त्याच्यानंतर मी जिथे काम करत होतो त्या मॅडम होत्या, राजन्स मॅडम. त्यांनी खूप सपोर्ट केला होता. आणि जेव्हापासून मी केतानमध्ये लागलोय सर, केतान एक माझ्यासाठी मोठी फॅमिली आहे. माझ्या प्रत्येक बॉसनी मला माझ्या पाठीमागे उभा राहून, मी खरं सांगतो सर, कॉर्पोरेट कल्चरमध्ये तुम्हाला नॉन फी अर्नरला वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन खूप कमी असतं. पण तो ऑप्शन मला केतानन कंपनीने दिला, आणि ते पण बिफोर कोविड. असं नाही की नाही, बिफोर कोविड मध्ये त्या लोकांनी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली, मला ते काम करायला दिलं.
आणि लाईफ जेव्हा मॅरेज झाल्यानंतर डेफिनेटली प्रिया वॉज देअर विथ मी ऑलवेज. एकदम बोलतात ना, एकदम खंबीरपणे उभा आहे माझ्यासोबत. मी खूप ट्रॅव्हल करतो सर. जरी म्हणजे माझा प्रवास, आता मी 2 दिवसा अगोदर गोव्याला होतो सर. त्याच्यानंतर आलं तर रोटरीचा मोठा कार्यक्रम केला मी. म्हणजे खूप प्रवास माझा खूप चालू असतो. मग ह्या सर्वांमध्ये मुलं मोठी होत आहेत, मुलांच्या जबाबदाऱ्या तिने खूप चांगल्या प्रकारे घेतल्या आणि तिने मला तो फ्रीडम दिला की तू जा, तुला काय एक्सप्लोर करायचं ते. आजही ती माझ्यासोबत उभं आहे, आजही मी माझं शिक्षण चालू आहे तर ती तिथेही सपोर्ट करते. तर प्रत्येक टप्प्यावर कोण ना कोण उभं होतच सर. कदाचित ते लोक तुमच्या नजरेत माणूस असेल, पण माझ्यासाठी ते देव होते. आपण बोलतो ना देव दिसत नाही, पण ते आपल्यावर असतो सर की आपण कुणाला देव मानतो. असं बघायला गेलं तर दगड असतो तो शेवटी, पण नाही, माणुसकी मधला जो देव असतो तोच मोठा असतो सर. आणि ते मला एक एक मी कदाचित आज तेवढं फ्रीली संदीपला किंवा श्रीनूला बोलू नाही शकत की तुम्ही काय माझ्यासाठी, पण आज हा प्लॅटफॉर्म होता म्हणून मी बोलू शकलो. कदाचित ते ऐकत असेल. मी त्यांच्यावर ऑलरेडी शेअर केलंय, फेसबुक लिंक शेअर केल्या, ऐकतही असेल. आणि मला मी बोललो पेक्षा लोकांनी त्यांना सांगितलंय संदीपला की प्रल्हाद तुझ्याबद्दल नेहमी बोलतो. माझ्याशी छोटा आहे सर तो, पण जेव्हा मी बिलीपला त्याच्याबरोबर भेटलो होते, त्याचे विचार एमलीपला, त्याचं शिक्षण आणि त्याचे विचार खूप वेगळे होते. पण त्याच्याकडनं खूप शिकलो मी. आणि तेच कुठेतरी उतरवण्याचा प्रयत्न केला. मला 100% नाही आलं, पण मी 50-60% तर शिकलो. दॅट इज इम्पॉर्टन्स. आणि अजूनही शिकतोय. अजूनही कुठे अडचण आली की मी कॉल करतो की हा असा विषय आहे, काय करू. आणि सर खरं सांगू, म्हणजे जी रिव्हर्स मेंटरिंग असते ना, म्हणजे आपण मोठे आहोत, पण आपण लहान्याकडनं काय शिकता येईल हे याच्याकडे लक्ष द्यायचं. तो खूप काय शिकून जातो आपल्याला. पण आपण इगो ठेवून बसलो, अरे मी मोठा आहे, मी लहानाकडे काय माझ्या शिकायचं नाही. रिव्हर्स मेंटरिंग करा सर, तुमचे स्किल्स 10 पट्टीने वाढ. हे माझा अनुभव आहे सर. तर अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेपला वेगवेगळे बॅकबोन उभे राहत गेले आणि त्याच्यामुळे प्रल्हाद आज उभा आहे. आणि ती स्फूर्ती, ती ऊर्जी सर्व जे काही भेटतं त्यांच्यामुळे भेटते. हे तुमचं मोठेपण आहे सर. सगळं श्रेय दुसऱ्यांना. तुमचे प्रयत्न खूप आहेत, त्याबद्दल शंकाच नाही. आमच्या भावनाताई आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आधी बोला, नंतर रणजित जोशी सर, नंतर सगळ्यांना पण प्लॅटफॉर्म ओपन करूया. भावनाताई. हो, धन्यवाद विशाल. आणि प्रल्हाद सरांचं ऐकून मला खूप म्हणजे मी भारावून गेले. मला काय आठवलं असेल तर भक्त प्रल्हादाचीच मला आठवण झाली की भक्त प्रल्हादावर जशी अनेक संकट आली, तसं प्रल्हाद सरांचा सगळा जीवन प्रवास ऐकताना हे जाणवत गेलं की वेगवेगळ्या टप्प्यावर अगदी 3 वर्षाचं असल्यापासनं वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत गेल्या. म्हणजे अगदी म्हणजे तारुण्यात असताना सुद्धा ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं गेलं त्या व्यक्तीने केवळ फिजिकल गोष्टींकडेच लक्ष दिलं मन सोडून. आणि रिजेक्शन पदरात पडलं. म्हणजे त्या वयातल्या मुलाला या गोष्टीचा किती धक्का बसला असेल हे समजू शकते. नंतरच्याही काळात शिक्षण सगळं सुरू असताना सुद्धा आलेल्या सगळ्या अडचणी, वेगवेगळ्या प्रकारची भेटलेली माणसं, पण सर्वात शेवटी ते जे बोलत होते ते अगदी जाणवलं की ह्या सगळ्यातून ते सही सलामत पुढे जात राहिले. हा प्रल्हाद सर, की ह्या सगळ्यातून तुम्ही सही सलामत पुढे जात राहिले ह्याचं म्हणजे श्रेय खरोखर त्या ईश्वराला द्यायला हवं की त्याच्यावरती असलेली तुमची जी दृढ श्रद्धा आहे आणि कृतज्ञतेचा भाव आहे त्यानेच तुम्हाला आता आजच्या यशाच्या शिखरावर नेऊन बसवलंय. अर्थातच जो कष्ट करतो त्यालाच ईश्वर सहाय्य करतो, ही पण गोष्ट तेवढीच खरी. म्हणूनच तुम्ही प्रत्येक टप्प्यावर जे काही कष्ट घेत गेलात ते सफल होत गेले आणि तुम्ही आज एक यशस्वी मेंटॉर म्हणून कॉर्पोरेट कल्चरमध्ये स्वतःचा ठसा उमटवलाय. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याबरोबरच जसं तुम्ही सांगितलं की व्हीलचेअर वाटप किंवा काय कॅलिपर्स वगैरे, तर ह्या गोष्टी सुद्धा म्हणजे आपण जेव्हा एका चांगल्या अशा टप्प्यावरती पोहोचलेलो असतो त्यावेळेस
इतरांची आठवण ठेवणं, की जे अंडर प्रिव्हिलेज आहेत त्यांची आठवण ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्याचबरोबर मला सर्वात म्हणजे या सगळ्या ह्याच्यात खूप अगदी उल्लेख करावा अशी गोष्ट जी वाटते आहे ती म्हणजे तुमच्या आईचं तुमच्यासाठी असलेलं खूप मोठं योगदान आणि तिच्या आठवणींनी आजही तुमचे डोळे भरून येत आहेत. हे बघून खरोखरच खूप म्हणजे भारावून गेले मी. आणि तसंच तुमच्या धाकट्या भावाविषयी तुम्ही इतकं मोकळेपणाने म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अम, मानवी स्वभावाचा हा एक वाईट पैलू म्हणेन मी की शिडीसारखा वापर करून आपण एका मुक्कामावर पोचलो की खालच्या पायरीला विसरून जाणं. तर तसं न करता आजही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा अ, अतिशय आदरपूर्वक उल्लेख करत आहात. हे मला खूप खूप महत्वाचं वाटतं. आणि मला तर अगदी खरोखर म्हणावंसं वाटतं की तुमच्या यशाची किल्ली ह्या तुमच्या स्वभावात आहे की तुम्ही कृतज्ञतेने भरपूर आहात. प्रत्येक टप्प्यावरची कृतज्ञता म्हणजे तुमच्या कंपनीविषयी असेल, आईविषयी, वडिलांविषयी, भावाविषयी हे तर काही विचारायलाच नको. पण नंतरच्या काळात सुद्धा म्हणजे जसं तुमची पत्नी प्रियांका, त्यांच्याबद्दल सुद्धा बोलताना तुम्ही अतिशय नाहीतर काही वेळेस माणसाची अशी असते की बायको आहे ना, मग तिचं कर्तव्यच आहे माझ्यासाठी करणं. पण तसं न करता तुम्ही म्हणजे स्वतःची ग्रोथ होत असताना तिच्याही ग्रोथकडे लक्ष दिलं किंवा तिचंही काय योगदान आहे तुमच्या संसारात ह्या गोष्टीची तुम्ही व्यवस्थित दखल घेता आहात ही फार मोठी गोष्ट आहे. आज म्हणजे तुमचं हे व्याख्यान ऐकून मला खूप छान वाटलं आणि खूप लोकांच्यासाठी ते मार्गदर्शक आहे आणि ह्याही गोष्टीसाठी म्हणजे एक अपंग व्यक्ती म्हणून तर आहेच, कारण आपल्या समोरची आव्हानं ही खरंच खूप भयंकर आव्हानं असतात. पण अ, यश मिळवल्यानंतर माणसाने कसं असावं, कसं नम्र असावं, याचं तुम्ही म्हणजे एक मूर्तिमंत उदाहरण आहात. खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद भावनाताई. रणजित जोशी सर, प्लीज अनम्यूट. नमस्कार. एक तर भावनाताईला नमस्कार, नमस्कार. प्रल्हादजी तुम्हालाही नमस्कार. आणि भावनाताईने माझ्या मनात जेवढं काही बोलायचं तेवढं तर बोललं. तुमचं खरंच कर्तृत्व जे आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या जीवनात प्रत्येकाच्या अपंगाच्या जीवनात असो किंवा कोणाच्या जीवनात असो, आई हा जो भाग आहे हा खूप महत्वाचा असतो. आता आमचे जीवन उभे केले, आम्ही एवढं मोठं झालो. मोठं कसं झालो याचा विचार केला तर आई आणि वडील आणि भाऊ बहिणी यांचं तर सॅक्रिफाईस असतो. आज दुसरी गोष्ट तुम्ही जे करतो कार्य करून राहिले म्हणजे आपण अपंग असताना दुसऱ्यांकरता आपल्याला जे काय करता येईल आपण पुढे आल्यानंतर बाकीच्यांना पुढे आणायचा आपला नेहमीचा प्रयत्न असतो. तोही तुम्ही कंटिन्यू करून राहिले त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. एज्युकेशन तर तुमचं एज्युकेशन विचार केला म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते ऐकून तर बिलकुल म्हणजे एक ऐतिहासिक बाब आमच्याकरता आहे, लोकांकरताही प्रोत्साहित आहे. आपलं अपंगत्वाला आपण मात केल्यानंतर जीवनात पुढे जाताना इतरांना हात देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण तो देत असतो. आपणही प्रल्हादजी तुम्ही देऊन राहिले याबद्दल तुमचं अभिनंदन. बाकी भावनाताईंनी अनेक विचार मांडले, मला त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता एवढ्यावर मी माझं भाष्य संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद रणजित जोशी सर. अशोक भानसे सर. डॉक्टर अनिता मॅडम, पद्मावती मॅडम, रेखा मॅडम, सारिका मॅडम, बोला डॉक्टर अनिता. नमस्कार सर. पहिल्यांदा तर सरांना शुभेच्छा देते मी. खूप छान सरांचा जीवन प्रवास होता आणि सरांनी जे सांगितलं आईबद्दल तर सेम हिअर, म्हणजे अगदी तसाच अनुभव आहे माझा सुद्धा. सरांना मला प्रश्न असा विचारायचा आहे की IPR म्हणजे बौद्धिक संपदा या विषयी थोडस सांगा सर, आणि तुमचा PhD चा कुठला विषय आहे त्याबद्दल पण सांगा.
आयपीआर वर सर हम्म. मॅडम माझं खूप व्याख्यान झालेले आहेत. आयपीआर मधल्या त्यातल्या त्यात माझा आवडता विषय म्हणजे कॉपीराईट, आणि कॉपीराईट मध्ये अच्छा. खास करून माझा आवडता विषय म्हणजे फेअर यूज. फेअर यूज का ते सांगतो तुम्हाला. कारण शेवटी अपंगत्व कुठे ना कुठे धोक्यात होतं. आणि जेव्हा 2012 मध्ये हा कायदा अमेंड झाला, 2012 मध्ये कॉपीराईट अमेंडमेंट ऍक्ट आली, आणि त्याच्यामध्ये ओके. 52 हा सेक्शन अमेंड झाला, आणि त्याच्यामध्ये जे ब्लाइंड युजर्स होते त्यांच्यासाठी, किंवा जे एज्युकेशन मध्ये कार्यरत होते त्यांच्यासाठी खूप चांगला बदल सरकारने या कायद्यामध्ये घडवून आणला. आणि भारत, म्हणजे मी अभिमानाने बोलू शकतो की भारत माझा देश आहे. कारण 2012 मध्ये जे अमेंडमेंट आणले भारताने, ते जगाच्या पातळीवर 2013 मध्ये आले. म्हणजे कोणतीही गोष्ट जर अंध व्यक्तीला कन्वर्ट करून त्याच्या ह्याच्यामध्ये पाहिजे अशी, तर भारतामध्ये ती रोक नाहीये. ती 2012 मध्ये झाली, आणि 2013 मध्ये जगाच्या पातळीवर झाली. म्हणजे इंडिया, आपली जे भारत आहे ते एक स्टेप पुढे विचार करतात. आणि आयपीआर मध्ये बाकी ब्रांचेस जसं पॅटर्न लॉ, इंडस्ट्रियल डिझाईन लॉ, ज्योग्राफिकल इंडिकेशन बोला, खूप चांगला विषय आहे तो, खूप खोलवर विषय आहे. कधीतरी मी नक्कीच म्हणजे या विषयावर जर कुठे मी व्याख्यान करत असेल तर मी नक्कीच आपल्या ग्रुपलाही मेसेज टाकेल तो, तेव्हा तुम्ही मला आवडेल डिटेलमध्ये सर. ऐकू शकता. किंवा तुमचं काही स्पेसिफिक असेल तर नक्की मला आवडेल. राहिला माझा अच्छा सर. पीएचडीचा विषय, मला पर्सनल नॉलेज मॅनेजमेंट टूल या अच्छा. विषयावर माझं पीएचडी चालू आहे. हम्म. आणि थोडंसं डिले झालेलं आहे, कारण काही कारणास माझं दुसरं सर्टिफिकेशन चालू होतं म्हणून तिकडे डिले झाला. पण लवकरात लवकर मी कम्प्लीट करेल. की आपल्याला आपलं जे काही कार्य आहे, आज आपल्याकडे भरपूर गोष्टी असतात पण आपल्याला माहित नाही पडत ते कुठे ठेवल्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण किचन मधलंच घ्या तुम्ही. किचन मध्ये आपण दर महिन्याला सामान भरतो, बरोबर आहे. पण हा. तिसऱ्या नंतर मला माझ्या लक्षात असेल तर आपल्याकडे 4 काडीपिटीचा बॉक्स झाला. कारण आपल्याला माहित नाही आपल्याकडे काय आहे. तसंच ज्ञान आपल्याकडे काय आहे हे आपल्याला माहित नसतं, आपण कुठे ठेवलंय काय. तर असे पर्सनल नॉलेज मॅनेजमेंट टूल्स असतात, त्याचा मी इव्हॅल्युएशन करून, वा. त्याचं क्रिटिकल अनालिसिस करून, आणि तो लायब्ररीसांचे जे काही प्रोफेशन्स आहे ते कसे वापरतात, कुठे वापरतात, त्याच्यामध्ये काय कमी, याच्यावर माझा रिसर्च चालू आहे. आणि सध्या अच्छा. तो एकदम डेव्हलपिंग स्टेजला आहे. अजून मी फुल फ्लेज गेलो नाहीये, पण लवकरात लवकर प्रयत्न करेन की मी कम्प्लीट करेल ते. हा माझा पीएचडीचा विषय. आयपीच्या अंडर सर तुम्ही काही पेटंटचं वगैरे केलंय का? पेटंट माझं मॅडम इन प्रोसेस आहे. अरे लायब्ररी वा. सर्व्हिस अच्छा. फर्निचरच्या संदर्भात किंवा ऍप्लिकेशन संदर्भात, पण ते इन प्रोसेस अजून ग्रांटेड नाही झालं मला. हम्म. तर काही त्याबद्दल मार्गदर्शन तुमचं काही असेल तर नक्कीच ऐकायला आवडेल मला पण. नक्की म्हणजे ह्या विषयात इंटरेस्ट आहे. नक्की मॅडम, कधीही तुम्ही मला मेसेज करा, किंवा तुम्ही नंबर घ्या किंवा मेल घ्या. तुम्ही मला तुमची काही अडचण असेल तर मी जो कायद्यामध्ये बसत असेल तसा काहीतरी तुम्हाला सांगेल की तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आणि तुम्ही टीसचा पण उल्लेख केला. ऍक्च्युली मी आता गेल्या 2-3 महिन्यापूर्वी तुळजापूरचं जे टीस आहे तर तिथे मी ट्रेनिंग घेऊन आले आपलं MSFDA च्या ओके. हा 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 अंडर हा. कम्युनिटी एंगेजमेंट. राईट. हा. तर ते टीस तुमचं मुंबई टीसला तुमचं झालं का? हो मॅडम, जे माझं तुम्ही 30ला माझं एज्युकेशन पीजीडी घेतलं. झालंय. पोस्ट हम्म. ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स. म्हणजे असं काही वेगळं नव्हतं, पण एक सर्टिफिकेशन असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मी जेव्हा तिथे गेलो तर तिथले सर मला विचारले की तू का आलाय, कारण त्याच्या अगोदरच मी त्यांच्यासोबत डायस शेअर करत होतो लेक्चरसाठी. मग ते बोलले तू इथं का आला, अरे वा. बोललो सर असं काही नाही की मला नवीन काहीतरी शिकायला भेटेल. तीच वृत्ती होती, आणि तिथून पण मला काहीतरी नवीन भेटलं शिकायला, नेटवर्किंग भेटला. आणि टीस एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे, तुम्हाला काही हो, सर्टिफिकेशन अगदी करण्यासाठी मला टीस हेच इज व्हेरी आता गुड. तुम्हाला सांगायचं होतं. कारण मी आता जनरली आमच्या ज्या आहेत लोकल इन्स्टिट्यूट मधून मी एज्युकेशन घेतलेलं आणि एकदम मी ट्रेनिंगसाठी ते तिथे गेली तर माझा एक्सपिरियन्स खूप म्हणजे ग्रास रूट ते अप्पर रूट म्हणजे असा तो प्रवास झाल्यासारखं एकदम खूप छान वाटलं. तिथून जे घेतलं जे मिळवलं खूप छान. तर ते नाव वाचताच मला ते एकदम रिलाईज झालं. म्हटलं सरांशी याच्यावर बोलू. खरंच खूप छान सर. तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू मॅम, सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. नमस्कार, भानसे सर बोला. सर नमस्कार सर, सर्वांना माझा नमस्कार. सरांना एकच विचारायचं होतं मला, थोडक्यात माहिती हा द्या. तर ते तुम्ही जे ऑपरेशन केलं होतं ना सर तिकडे जाऊन, हा हा हा. तर त्याच्याबाबत म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून केल्या जाते आणि भारतामध्ये किंवा अजून आपल्या जवळपास कुठं केल्या जाते, तेवढं थोडक्यात माहिती द्या सर.
सर, सेम ऑपरेशन मी मुंबईमध्ये बॉम्बे हॉस्पिटलला विचारपूस केली होती. तिथे मला त्यांनी 28 स्टिचेसचं ऑपरेशन सांगितलं होतं. कारण माझा जो पाय होता ना, जो पोलिओ पाय होता, थोडासा बेंड होता आणि हाईट मध्ये कमी होती. तर 28 स्टिचेस ऐकून माझ्या घरच्यांनी मला परवानगी दिली की नाही, की तू करू नको. आणि जेव्हा मी विशाखापट्टणमला गेलो आणि तिथं मी बघितलं ना, 2 स्टिच मध्ये ऑपरेशन झालं आणि माझ्या पायाची लेंथ पण वाढली आणि तो बेंड होता तो पण निघाला आणि थोडीशी स्ट्रेंथ वाढली. आता बेंड निघाल्यामुळे मला कॅलिपर घालतात. त्याच्या अगोदर त्या बेंडमुळे मला कॅलिपर घालता येत नव्हतं. आणि असं काही लिमिट नाही सर. फक्त लवकर केलं की ती रिकव्हरी चांगली होते. लेट केलं ती रिकव्हरी लेट होते. कारण पाय सतत 2 महिने प्लास्टर मध्ये असतो. तिसरा महिना पाय उघडला जातो आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपीच्या मार्फत त्याच्यामध्ये कमीत कमी 2 महिने इन्व्हेस्टमेंट लागतात. म्हणजे टोटल असं बघायला गेलं की 6 महिन्याचा तो प्रवास आहे. ऑपरेशन करून, त्याची फिजिओथेरपी करून, वॉकर घेऊन, वॉकिंग करून, तर हा टोटली 6 ते 7 महिने जातो. आणि पहिली गोष्ट, विशाखापट्टणमला प्रेमा हॉस्पिटलमध्ये सर तुम्हाला खर्च येत नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला काय दानपेटी टाकायचं टाका, नाहीतर तेही नाही टाकलं तरी चालतं. पण आता चालू आहे का नाही माहिती. मी जेव्हा केलं होतं ते नक्कीच चालू होतं सर. धन्यवाद सर. आणि तुमच्या आता पीएचडी करण्याकरता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद भांजे सर. पद्मावती मॅडम, रेखा मॅडम, सारिका मॅडम, तेजस्वी मॅडम, ज्यांना बोलायचंय प्लीज अनम्यूट करून बोलू शकता. ओप्पो नावाने कोण जॉईन आहे? आपलं नाव नाही माहिती, आपण पण अनम्यूट करून बोलू शकतो. रेखा चिर्णेकर ही सुद्धा एक म्हणजे माझी फ्रेंड आहे. तीही पोलिओग्रस्त आहे. तिने ओके, खूप काय अचीव्ह केलंय सर. मी तुम्हाला तिचा नंतरचा रेफरन्स साठी देणार आहे. सोशल वर्क नक्की. मध्ये तिने खूप अचिव्हमेंट केली आणि आता तिने लॉ करून आता ती लॉयरही झाले आणि ती प्रॅक्टिसही करत आहे. तर तिचंही काम खूप उल्लेखनीय आहे. 1-2 दिवसात मी तिचा रिझ्युमी तुम्हाला पाठवणार आहे. तुम्ही बघा कसं वाटतं. नंतर आपण त्यांचाही कार्यक्रम लावू. येस सर, ती नक्की, आमच्याकडे शुअर. रोटरी मध्ये दिव्यांग योद्धा अवॉर्ड साठी ती गेस्ट ऑफ ऑनर आली होती. तिथेही मी इंटरव्ह्यू घेतलेला. खूप चांगली इंटरव्ह्यू झाली होती तिथे. छान. रेखा मॅडम अनम्यूट करून बोललं तर बरं होईल. प्रल्हाद सरांबद्दल हॅलो. बोला मॅडम. हॅलो. बोला हा. बोला, ऐका येतोय. हा, नमस्कार. नाही, म्हणजे प्रल्हादला तर मी ओळखते, पण आज पहिल्यांदा मी स्वतः त्यांची जी जर्नी ऐकली ती म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोटिवेटेड आहे. अर्थातच म्हणजे माझंही तेच आहे. मी सुद्धा पोलिओग्रस्त आहे. लहानपणापासून खूप वेगवेगळ्या चॅलेंजेसवर गेले. जेवढं जमेल तसं करत गेले. पण आज प्रल्हादचं म्हणजे इच अँड एव्हरीथिंग जो काही स्ट्रगल मी ऐकलाय प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून मी पहिल्यांदा ऐकतेय. आणि खरंच खूप छान वाटतंय आणि म्हणजे खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे हे बघून असं वाटतं की नाही, अजून स्ट्रगल आपण करू शकतो आणि त्याला कुठलीच मर्यादा म्हणजे कुठलीच मर्यादा आपल्याला येऊ शकत नाही. जर आपण ठरवलं तर आपण कुठल्याही लेवलला आपण पोहोचू शकतो. थँक्यू मॅडम. हेच धन्यवाद रेखा मॅडम. रेखा चराटे, तेजस्वी मॅडम, पद्मावती मॅडम प्लीज अनम्यूट करून बोला. सारिका मॅडम. नमस्कार सर. बोला सारिका मॅडम. सर, फक्त सरांना शुभेच्छा द्यायच्या आहे. बाकी सगळ्यांनी बोललेलेच आहेत. सरांचा प्रवास खूपच छान प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. पद्मावती मॅडम, रेखा मॅडम, रेखा चराटे आणि ओप्पो नावाने कोण जॉईन आहे? जर तुम्ही अनम्यूट करून बोललात तर छान आहे. प्रल्हाद सर, तुमच्या मिसेस असतील तर त्यांनाही 2 मिनिटं बोलायला सांगितलं तर छान आहे. मॅडम सध्या वॉकिंगला गेलेत खाली. ते तिथून बरं बघतायत बरं, वाटतं. मी बघितलं. हा, ठीक आहे. फेसबुकला लाईव्ह बघतायत वाटतं. बरं बरं.
हा, Hello. पद्मावती मॅडम बोला. Yeah, hello, sir. Yeah, I'm in fact, Prahlad sir is very intelligent and very cooperative. I was a classmate during PGD LIM course at TIS, and it's very this thing to attend his lectures. I feel very proud to attend his lectures, and he's very informative person. Thank you. Am I audible? Hello. या मॅम, थँक Yeah, यू thank फॉर you. युअर मॅडम, व्हॅल्युएबल थँक्यू सो फीडबॅक. मच. या, ओप्पो नावाने कोण जॉईन आहे? रेखा चराटे मॅडम, तुम्ही बोलायचं राहिलं. बहुतेक ते अनम्यूट नाही करत आहे. प्रल्हाद सर, खूप छान. आजचा तुमचा प्रवास आहे अगदी फायटिंग स्पिरिट, आणि जसं म्हणतात ना, संत रामदास स्वामी, श्रवण मनन केलेची करी त्या नाव साधक, तसं तुम्ही साधकासारखे जगतात. आणि तुम्ही जे सांगितलं की मी अजूनही शिकतो आहे, आणि जेव्हा स्वतः शिकत इतरांपर्यंत ते पोहोचवताय, इट्स अ ग्रेट वर्क सर. आणि तुमच्या संपूर्ण कार्याला सलाम. आमच्या संकल्प फाउंडेशन NGO कडून तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ या व्याख्यानासाठी दिला. आणि निश्चितच जी लोक आता बघताहेत फेसबुक लाईव्हला किंवा नंतर युट्यूबला पण बघतील, ते सर्वच यातनं प्रेरणा घेतील. आणि निश्चितच जितके पण इथं महानुभाव येतात तुमच्यासारखे, तर आम्हाला निश्चित यातनं नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, त्यातनं शिकायला पण मिळतं. आणि परत हे सगळं करत असताना जेव्हा ते इतरांपर्यंत जात असतं, तर आमच्या NGO ला निश्चितच याबद्दल अभिमान वाटतो की ही एक संधी या माध्यमातून आम्हाला मिळते समाजापर्यंत आपल्यासारख्या व्यक्तींचं कार्य पोहोचवण्याची. एवढं बोलून मी थांबतो. जाताना तुमच्याकडून एक छोटासा संदेश सर्वांसाठी, त्यानंतर आपण प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. मी भावनाताईंना रिक्वेस्ट करेल की शेवटी प्रार्थनेने आजच्या ह्या सत्संगाची सांगता करावी. प्रल्हाद सर, एक छोटासा मेसेज सर्वांसाठी जाता जाता, आणि पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी आपली उपस्थिती दिली आणि अ, आपलं जे काही प्रतिक्रिया आहे ते, आणि शांतपणे सगळं ऐकलं, तर त्याबद्दल पण मी सगळ्या श्रोत्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. प्रल्हाद सर, जाता जाता एक छोटासा संदेश, की जो फक्त अपंग व्यक्ती नाही तर सबल व्यक्तींना पण प्रेरणादायी असेल असा संदेश. आणि तुमचं व्यक्तिमत्व बघितल्यावर एक एवढं मोठं काय म्हणतात चॅलेंज स्वीकारणं, की गव्हर्नमेंट जॉब सोडून कॉर्पोरेट कडे जाणं, हे खूप मोठं तुमचं दृष्टिकोन. तर निश्चितच हे खूप अभिमानास्पद आहे. तुमच्या संपूर्ण कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा. जाताना एक छोटासा संदेश द्यावा सर. नंतर मी भावनाताईंना विनंती करतो की प्रार्थनेने आजच्या सत्संगाची सांगता करा. सर, संदेश मी काय देणार, तरी पण एक गोष्ट सांगतो सर्वांनाच, की कोणतेही दार बंद झाल्यानंतर म्हणजे त्याच्याकडे बघून तुम्ही उदास होऊ नका. तो दार बंद होतोय म्हणजे तुमच्यासाठी अजून कितीतरी दार उघडतात. ह्या माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. मला जर माझ्या मनात असतं की मी भावेश भाटेला ती ऑपॉर्च्युनिटी नाही द्यायची, मी का म्हणून द्यायची? आणि जर मी तो निर्णय तेव्हा नाही घेतला असता, नाही द्यायचा, तर आज मी तिथे त्या खुर्चीवर बसलो नसतो सर. तर तेच बोलतो की कोणते दार कधीच बंद होत नाहीत. ते दार बंद झालेले दार तुमच्यासाठी अजून कितीतरी दारे ओपन करतात. मग ते दार बंद झाल्याकडे बघून म्हणजे हे होऊन ना उम्मीद न होण्यापेक्षा, ते दार बंद झाल्यामुळे अजून कितीतरी दार ओपन होणार आहे याच्याकडे दृष्टिकोन ठेवून पुढची वाटचाल आपली चालू ठेवायचं. आणि शिक्षणासाठी कोणतंही वय नाही. रिस्किल करत राहणं गरजेचं, काळाची गरज आहे. सर, आजच्या तारखेला आपल्याला सर्वात मोठं कॉम्पिटिशन म्हणजे टेक्नॉलॉजी आहे.
त्या टेक्नॉलॉजीला आपण कॉम्पिट करण्यापेक्षा त्याचा यूज करून त्याचा सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर करून आपलं पोषक पुढे कसा जाता येईल याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. एवढंच माझा छोटासा मेसेज सर्वांना. थँक्यू सो मच सर. धन्यवाद धन्यवाद सर. प्रल्हाद सर. भावनाताई, प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. धन्यवाद. शुभरात्री. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. आपण पुढच्या वेबिनार मध्ये पुन्हा भेटूया आणि निश्चितच अडथळ्यांवर मात करत नवीन ऊर्जा या सगळ्यातून मिळवूया. एवढं बोलून सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. प्रल्हाद सर, तुमचे ऋण व्यक्त करतो आणि आपण पुढेही संवादात आणि संपर्कात राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच.